Friends, welcome everyone. In this lecture, we are going to discuss the problems based on Kirchhoff's current law and few more things. Listen to me. बघा आता लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं आपण? किर्चॉफ्स करंट लॉ बघितला होता. काय असतं किर्चॉफ्स करंट लॉ? आता आपल्याला बघायचं आहे प्रॉब्लेम्स विच आर बेस्ड ऑन दिस करंट लॉ. फॉर दिस let us consider first problem, very first problem. What is the value of I1? We are going to calculate. If I2 is equal to 2, I3 is equal to 3, I4 is equal to 4, I5 is equal to 5 and I6 is equal to 6 given. Okay, this one is given. Find out काय करायचं आपल्याला? I1 ची व्हॅल्यू. I2, I3, I4, I5 आणि I6 दिलेलं आहे. तर बघा साइन कन्व्हेन्शन वापरायच्यामध्ये आता मध्ये येणाऱ्या करंटला काय करतो आपण? पॉझिटिव्ह घेतो, बाकी सर्वांना निगेटिव्ह. तर मग बाकीच्यांना निगेटिव्ह घेऊन मध्ये येणाऱ्यांना पॉझिटिव्ह घेऊन काय इक्वेशन बनेल बघा. मध्ये येणाऱ्या करंटला काय लिहिलं आपण? I1. वी कॅन राईट ऑन लाईक दिस. I1 मध्ये येतोय म्हणून पॉझिटिव्ह, बाहेर जातोय म्हणून ह्याला परत -2. हा बाहेर जातोय ना त्याच्यामुळे मायनस. हे मध्ये येतोय त्याला काय लिहिणार? 3 मध्ये येतोय त्याच्यामुळे त्याला येईल +3. त्याच्यानंतर 4 मध्ये येतोय त्याला काय येईल साईन? +4. इज इट ओके? +4. त्याच्यानंतर हा 5 जो आहे तो बाहेर जातो म्हणून त्याला साईन -5. इज इट ओके? 6 परत बाहेर जातोय म्हणून त्याला साईन -6. आणि सर्वांची बेरीज 0 सोबत कम्पेअर करायची. आता सोडवा मग याला काय येईल बघूया आपण. इथं बघा आपल्याकडं आहे -2 अधिक 3 म्हणजे +1 आहे. +1 आणि +4 +5 होतील. +5 आणि इथलं -5 कॅन्सल होईल, उरेल फक्त 6. म्हणजे I1 -6 विच इज इक्वल टू 0. म्हणून मग I1 ची व्हॅल्यू काय येईल? I1 इज इक्वल टू 6 अँपियर. हे लक्षात आलं असेल तुमच्या? आय होप सो. बघा कशा पद्धतीनं आपण एक्सप्लेनेशन दिलं आहे. मध्ये येणारे जेवढे आहेत करंट्स त्यांना आपण साईन कुठलं घेतलं आहे? पॉझिटिव्ह. बघा मी हे रेड डॉट्स दिलेले जे आहेत हे तिन्हीला साईन पॉझिटिव्ह घेतले. I1 पॉझिटिव्ह, इथं 3 पॉझिटिव्ह, 4 पॉझिटिव्ह. बाकीच्यांना निगेटिव्ह साईन आहे. 2, 5, 6 दे आर हॅव्हिंग निगेटिव्ह साईन. 2, 5, 6 दे आर हॅव्हिंग निगेटिव्ह सिम्बॉल्स. निगेटिव्ह फॉर व्हॉट? आउटवर्ड करंट्स. पॉझिटिव्ह फॉर व्हॉट? इनवर्ड करंट्स. मध्ये येणाऱ्या करंट्सला पॉझिटिव्ह साईन, बाहेर जाणाऱ्याला निगेटिव्ह साईन. सर्वांची बेरीज 0 सोबत इक्वेट करायची. येणारं उत्तर म्हणजे तुमचं अननोन करंट असेल. गो फॉर नेक्स्ट एक्झाम्पल. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा सेम याच पद्धतीनं आता व्हॅल्यू वेगळ्या वेगळ्या आहेत. आपल्याला I1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 2, याची व्हॅल्यू आहे 3, याची व्हॅल्यू आहे 4. तुम्हाला फाइंड आउट काय करायचे? I4 दिलेलं नाही एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल दिस इज सेकंड क्वेश्चन नंबर 2. I1 is 2, I3 is 3, okay, I3 is 4, I4 we will have to calculate. I5 ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी परत 2, I6 ची व्हॅल्यू दिलेली आहे 4. आता या सर्व व्हॅल्यू आपल्याकडे आहेत त्या सूत्रामध्ये ठेवून घ्या. मध्ये येणाऱ्या करंट्सला कुठला साईन द्यायचा आहे? पॉझिटिव्ह. रेड डॉट्स जेवढे आहेत तेवढे पॉझिटिव्ह, बाकीचे निगेटिव्ह. मग सुरुवात कुठून करूया? I1 पासून. कुठलं साईन येईल I1ला? पॉझिटिव्ह. +2. I3ला काय येईल? इथल्या मायनस साईन आहे. I2 म्हणजे काय? 3. परत I3 म्हणजे काय आहे? 4. ते सुद्धा मायनस बाहेर जातोय. I4 प्लस I4च्या नंतर आपल्याकडे आहे I5 सुद्धा आउटवर्ड आहे म्हणून त्याला येईल -2 आणि I6
ते सुद्धा आउटवर्ड आहे, त्याच्यामुळे त्याला येईल -4. या सर्वांची बेरीज 0 सोबत इक्वेट करा. काय आन्सर येईल आपण बघणार आहोत. +2 -2 कॅन्सल आउट. -3 -4 -4. what will be the answer? 4 and 4 are 8. 8 and 3 11 -11. I4 -11 which is equal to 0. मग I4 ची व्हॅल्यू काय येईल? I4 is equal to 11 ampere. Is it okay? So this is the answer. काही अडचण नाही आहे. तुमच्या प्रॅक्टिससाठी एक एक्झाम्पल घ्या अजून. I1 ची व्हॅल्यू 2, I3 ची व्हॅल्यू 5, I3 ची व्हॅल्यू 6, याची व्हॅल्यू 4, याची व्हॅल्यू 8. कॅल्क्युलेट काय करायचं आहे? दिस वन. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ I6? I6 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. लिहून घ्या हे प्रॅक्टिससाठी तुम्हाला. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ I6. I6 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. बाकी व्हॅल्यू दिलेले आहेत तुम्हाला. ही 4 व्हॅल्यू 4ची आहे, 8 व्हॅल्यू 5ची आहे, 6 व्हॅल्यू I3 ची, 5 व्हॅल्यू I2 ची आणि 2 व्हॅल्यू ही I1 ची. फक्त आता मध्ये येणारे जे आहेत त्यांना पॉझिटिव्ह साईन द्या, बाहेर जाणाऱ्याला निगेटिव्ह साईन द्या आणि कॅल्क्युलेट करा. हे लिहून घेतलं असेल तुम्ही. दुसरं एक्झाम्पल घ्या, एक लास्ट वन. तर I1 आहे 3 एम्पियर, I2 आहे 5 एम्पियर, I3 आहे 6 एम्पियर, हे आहे 8 एम्पियर, I5 आहे, वी विल हॅव टू कॅल्क्युलेट I5. ओके. I4 किती दिलं होतं? आय थिंक 8. I5 कॅल्क्युलेट. आणि I6 ची व्हॅल्यू आहे 4 एम्पियर. तर बघा जंक्शनचा लॉ वापरा. काय आहे जंक्शनचा लॉ? अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट द जंक्शन इज 0. राईट. तो लॉ अप्लाय करा आणि सोडवा. नेक्स्ट, इन युअर बुक देर इज अ सॉल्व्ड एक्झाम्पल. आय विल एक्सप्लेन दिस एक्झाम्पल. सॉल्व्ड प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवायचे आहेत, तरी मी एक्सप्लेन करतो एक प्रॉब्लेम. बाकीचे सॉल्व्ड प्रॉब्लेम तुम्ही एक्सप्लेन करणार आहात. फिगर शोज करंट इन अ पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट. इलेक्ट्रिकल सर्किटमधला एक पार्ट दाखवते ही फिगर. ही डायग्राम म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किटचा एक पार्ट आहे. अशा पद्धतीचे जे सर्किट्स असतात त्या सर्किटचा हा एखादा कुठला तरी पार्ट आहे, एखाद्या लूपचा एक पार्ट आहे. तर त्या पार्टसाठी फाइंड करायची व्हॅल्यू आपल्याला करंट एक्स. करंट एक्सची व्हॅल्यू काय असेल? करंट फाइंड आउट करायचं आहे इथं एक्सला. एक्स म्हणजे काय आहे? I6. तर डायग्राम पहिले समजून घ्या. इट लुक्स लाईक हार्ड बट इट इज इझी. किर्चॉफ्स करंट लॉ अप्लाय करायचा आहे आणि सॉल्व करायचं आहे. बघा इथून O पासून सुरुवात झाली. जंक्शन कुठं कुठं आले बघा? 1 2 3. 3 जंक्शन्स आहेत. परत आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत करंटच्या. कशा कशा पद्धतीने दिल्यात बघा. यस. O पासून स्टार्टिंग पॉईंट आहे ओरिजिन. त्याच्यापासून जो करंट आला आहे तो I1 विच इज इक्वल टू 17 एम्पियर. 17 एम्पियर एवढा करंट आला आहे ह्या पहिल्या जंक्शनला. पहिल्या जंक्शनला काय झालं? 3 एम्पियर करंट बाहेर गेला, त्याला आपण नाव दिलं I2. हा पहिला जो होता तो I1 होता, बाहेर गेलेला I2 आहे. आणि उरलेला जो आहे तो परत बाहेरच गेला, त्याला नाव दिलं आपण I3. I3 ची व्हॅल्यू किती असेल मग पहिले काढून घ्यावं लागेल आपल्याला. तर बघा, जर 17 एम्पियर करंट आला आहे, त्याच्यातला 3 एम्पियर निघून गेला आहे, तर काय करावं लागेल? 17 - 3 विच इज इक्वल टू हे जे उरलेलं आहे तो I3. मग किती येईल? 17 - 3 म्हणजे I3 ची व्हॅल्यू मिळून जाईल आपल्याला. काय येईल I3 ची व्हॅल्यू? मग ती येईल 14 एम्पियर. इथं काढलं आहे बघा. I1 इज इक्वल टू I2 प्लस I3. I1 इज इक्वल टू I2 प्लस I3. ह्या दोन्हीची बेरीज. मग I3 ची व्हॅल्यू किती आली त्याच्यावरून? 14.
14 ॲम्पियर. आता I3 मिळालं आहे. परत इथं काय झालं आहे, I3मध्ये 2 ॲम्पियर येऊन मिसळला आहे, म्हणून I5ची व्हॅल्यू काढायची. आता I5 किती येणार आहे बघा. I5 इज इक्वल टू 14मध्ये जर 2 मिसळले, हे 2 ॲम्पियर मध्ये आला आहे. बाहेर आहे का बाण बाहेर असला असतं तर मायनस झाला असतं. मध्ये आल्यामुळं तो परत ॲड झाला 16 ॲम्पियर. राईट. सो I5 इज इक्वल टू I3 प्लस I4. सो I5 इज इक्वल टू 16 ॲम्पियर. 16 ॲम्पियर is the value of I5, 14 ampere is the value of I3, 17 ampere is the value of I1. 17 ampere is the value of I1 which is given. ही दिलेली होती. बाकीच्या व्हॅल्यू आपण काढल्या. ओके. इथं 3 मायनस झाल्यामुळं 14 झाले, परत 2 ॲड झाल्यामुळं 16 झाले. आता पुढं जायचं. इथपर्यंत 16 हा करंट होता. इथून परत 2 ब्रँचमध्ये डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. एक 9 ॲम्पियर आणि दुसरा x ॲम्पियर. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आता एक्सची व्हॅल्यू. जर आता इथपर्यंत 16 होता, 16मधून 9 निघून गेला. परत 16मधून 9 निघून गेल्याच्या नंतर जे काही उरणार आहे, 16मधून 9 गेल्याच्या नंतर जी काही व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. I5 इज इक्वल टू I6 प्लस I7. सो दिस ॲडिशन गिव्ज यू 16. इथं किती आहे लक्षात ठेवा. इथपर्यंत आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. इथं करंट होता 16 ॲम्पियर, त्याच्यापैकी 9 निघून गेला आहे आणि इकडं उरलेला x असणार आहे. तर 16 मायनस 9 करावं लागेल आपल्याला. 16 मायनस 9 म्हणजे काय येईल मग आपल्याकडे उरलेला जो करंट असेल तो म्हणजे 7 ॲम्पियर. म्हणून एक्सची व्हॅल्यू काय झाली आता 7 ॲम्पियर. सो एक्स इज इक्वल टू काय करायचं फक्त ॲट एव्हरी जंक्शन किर्चॉफ्स करंट लॉ अप्लाय करायचा आहे. समेशन ऑफ ऑल द करंट्स, समेशन अल्जेब्रिक समेशन ऑफ करंट इज 0 ॲट द जंक्शन. ओके. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स शोधा, त्याचे सोल्युशन बघा, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. काही अडचण आली तर तुम्ही विचारू शकता. दुसरं आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तो व्होल्टेज लॉ आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ह्या अशा पद्धतीचे जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहेत त्या नेटवर्कला सॉल्व करण्यासाठी हा एक लूप आहे बघा, हा दुसरा लूप आहे. ह्या इलेक्ट्रिकल नेटवर्कला सॉल्व करण्यासाठी आपल्याला लॉ लागतो. तो लॉ म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आणि किर्चॉफ्स करंट लॉ, KVL आणि KCL. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, किर्चॉफ्स करंट लॉ लक्षात ठेवा. आता जसे आपण न्यूटन्स लॉ बघितले होते मेकॅनिक्समध्ये, तसे इथे किर्चॉफ्स लॉ आहेत व्होल्टेजसाठी, करंटसाठी. कशासाठी तर हे इलेक्ट्रिकल नेटवर्कचं सोल्युशन काढण्यासाठी. सोल्युशन काढणं म्हणजे काय तर किती करंट आहे, किती व्होल्टेज आहे, ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी आपण ते लॉ वापरतो. ओके. हा युनिट पण आपल्याला संपवायचा आहे लवकरच. आणि ज्या काही ह्या युनिटमधल्या किंवा मागच्या राहिलेल्या गोष्टी आहेत त्या आपण एकतर ऑफलाईनमध्ये कवर करूया किंवा काही सिलेबस हा रिड्यूस्ड आहे, त्याच्यामुळे जे आर्टिकल्स राहिले त्या आर्टिकलबद्दल डोंट वरी अबाउट दॅट. वी विल कंप्लीट दॅट आर्टिकल्स इन ऑफलाईन क्लास. जे इम्पॉर्टंट आर्टिकल आहेत तुमच्या सिलेबसला सध्या आहेत. अजून नवीन नियमावली रिड्यूस्ड सिलेबसची यायची बाकी आहे. जुन्या रिड्यूस्ड सिलेबसनुसार मी शिकवत आहे. जे आर्टिकल्स राहिलेले आहेत ते जुन्या सिलेबसमध्ये, जुन्या रिड्यूस्ड सिलेबसमध्ये ते रिड्यूस केलेले आहेत, त्यामुळे ते सध्याला आपण घेत नाही आहोत. ऑफलाईनमध्ये वेळ मिळाला तर ते आपण घेणारच आहोत. अदरवाईज नवीन नियमावलीमध्ये काय येते ते बघूया, त्याच्यानुसार आपण डिस्कशन करूया. विथ दिस आय थिंक बेटर टू स्टॉप हिअर. वी विल कंटिन्यू द रिमेनिंग थिंग्स इन वन ऑफ द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. बाय फॉर नाऊ अँड हॅव अ नाईस डे. थँक यू एव्हरीवन.